तर बघा लास्ट लेक्चरला इथं आपण इंडेफिनाइट इंटिग्रेशन बघत होतो. ठीक आहे. तर 2 लेक्चर झाले होते. तिसरं लेक्चर आहे आज. तर याच्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन बघितलं होतं. इंटिग्रेशन म्हणजे ॲक्च्युली काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडेफिनाइट आणि डेफिनाइटमध्ये काय फरक आहे. तर इंडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे डेरिव्हेटिव्हपासून फंक्शन फाइंड आउट करणे आणि डेफिनाइट म्हणजे एरिया अंडर द कर्व म्हणजे म्हणजे नाही का एरिया अंडर द कर्व. त्या कर्वला आपण 2 कंडिशन देणार. त्या कंडिशनमध्ये त्या कर्वने किती एरिया ॲडॉप्ट केलाय तो एरिया फाइंड आउट करणे म्हणजे काय डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. आपण ही फॉर्म्युले बघितले होते. नंतर काही प्रॉब्लेम पण पाहिले होते. तर बघा आता इथं काल आपण प्रॉपर्टीज पण पाहिल्या होत्या. ठीक आहे. 4 प्रॉपर्टी होत्या. त्या सोप्याच प्रॉपर्टी आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या नाही त्या. आज आता आपण पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे. तुम्हाला हे काल प्रॉब्लेम होमवर्कला दिले. याच्यामध्ये काही वेगळं नाही. ते प्रॉब्लेम आणि ते प्रॉब्लेम सेमच आहे. ठीक आहे. तर आता हा प्रॉब्लेम बघा. सोल्युशन तर सोल्युशन बघा. सगळ्यात पहिले लेट्स आता इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर पुन्हा ब्रॅकेट डी एक्स. ठीक आहे. मग लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स डबल ब्रॅकेट. ठीक आहे. मग आता काय करायचं इथं हे जे एक्स याने मध्ये मल्टिप्लाय करायच्या आधी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला जो राहतो त्याच्यानुसार काय करायचं या ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं. मग एक्स ॲज इट इज राहणार ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू बघा आपल्याकडे फॉर्म्युला राहतो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं काय येतं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग या फॉर्म्युलेनुसार काय होणार याचं एक्सपान्शन तर एक्स स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे ए म्हणजे इथं एक्स आहे बी म्हणजे 1 आहे. मग 2 इंटू एक्स इंटू 1 काय येणार 2x येणार प्लस 1चा स्क्वेअर काय येणार 1च येणार ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. मग हा जो एक्स आहे हा मध्ये मल्टिप्लाय करून द्यायचा. मग बघा एक्स इंटू एक्स स्क्वेअर काय होणार एक्स क्यूब मायनस एक्स इंटू 2x स्क्वेअर आणि एक्स इंटू 1 एक्स होणार आणि हा डी एक्स ॲज इट इज. आता बघा इथं समेशन आणि ॲडिशनचं साईन आहे. तर बाय द प्रॉपर्टी इंटिग्रेशन सेपरेट करायचं. मग आय इक्वल्स टू काय येणार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स येणार. मग बघा आता इथं एक्स रेस टू एनचं फॉर्म्युला अप्लाय होणार. मग एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय राहतो इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स. जर असेल तर फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. मग या फॉर्म्युल्यानुसार एक्स क्यूब एक्स क्यूबमध्ये एनची व्हॅल्यू किती आहे तर इथं एनची व्हॅल्यू आहे 3. मग बघा एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 प्लस आता प्लस नाही तर मायनस साईन आहे म्हणून इथं मायनस येणार. आता हा जो 2 आहे हा इंटिग्रेशनच्या बाहेर येणार कारण की हा कॉन्स्टंट आहे. ती पण काल आपण प्रॉपर्टी बघितली होती. मग इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 2 म्हणजे एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस आता इंटिग्रेशन ऑफ एक्स. मग आता बघा एक्स रेस टू काहीच नसतं म्हणजे एक्स रेस टू काय दिलेलं आहे इथं 1 दिले. तर एक्स रेस टू काय आहे एक्स रेस टू काहीच नाही म्हणजे एक्स रेस टू 1 आहे. ठीक आहे. म्हणजे मग बघा इथे येणार एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस हा कॉन्स्टंट तिन्ही मिळून एकच कॉन्स्टंट लिहायचं दरवेळेस सेपरेट लिहायचं नाही.
ठीक आहे. आय इक्वल्स टू एक्स रेस टू 4 अपॉन 4 मायनस, आता हा 2 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये काय येणार, एक्स रेस टू 3 अपॉन 3 प्लस, आता इथं काय येणार एक्स रेस टू 2 अपॉन 2 प्लस सी. मग बघा हेच आपलं काय आलं, फायनल आन्सर आलं. मग याला ब्रॅकेट करू. ठीक आहे. तर हा सोपा प्रॉब्लेम आहे. एवढा सोपा प्रॉब्लेम पेपरला येत नाही इनिशियली, बेसिक म्हणून. ठीक आहे. आता इथं पण काय की हा तो प्रॉब्लेम सेम आहे. सेम म्हणजे त्याच्यामध्ये एक्स मल्टिप्लायला होता, इथे एक्स मल्टिप्लायला नाही. इथं काय करायचं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व करायचा, त्याच्यानंतर याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. तर तुम्ही हा घरी सॉल्व करायचा. ठीक आहे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणं शक्य नाही, तर आपण जे थोडेसे अवघड आणि ते तुम्हाला समजायला अवघड आहे किंवा सिमिलर टाईपचे असतील तर तुम्ही सॉल्व करायचं. ठीक आहे. तर बघा इथं सोल्युशन, मग लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, 3/x प्लस ए रेस टू एक्स मायनस 5x रेस टू 4 ब्रॅकेट कम्प्लीट dx आहे. बघा आता इथं काय आहे की ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे. बाय द इंटिग्रेशन प्रॉपर्टी इंटिग्रेशन काय करायचं, सेपरेट करायचं. मग इथं काय येणार, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 3 अपॉन एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू एक्स रेस टू 4 dx. ठीक आहे. मग आता हा जो 3 हा कॉन्स्टंट हा काय होणार, बाहेर येणार, म्हणजे 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx राहिलं, प्लस इथं इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स dx राहील. त्याच्यानंतर इथं मायनस हा 5 जो आहे तो बाहेर येणार. ते पण का बाहेर येणार, कारण की बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटिग्रेशन कॉन्स्टंट टर्म विल बिकम आउटसाइड द इंटिग्रेशन, दॅट्स वाय दॅट 5 इज आउटसाइड द इंटिग्रेशन. ठीक आहे. तर मग इथं काय येणार, फक्त एक्स रेस टू 4 dx. मग बघा इथं 1 अपॉन एक्स आहे, इथं ए रेस टू एक्स आहे, इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म आहे. मग हे 3 फॉर्म्युले यूज करायचे. 3 फॉर्म्युले कोणते कोणते, तर बघा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx याचं काय येतं, लॉग ऑफ एक्स प्लस सी, हा एक फॉर्म्युला यूज होणार. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स dx, ए रेस टू एक्स dxचं काय येतं, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए, त्याच्यानंतर प्लस इथं सी. ठीक आहे. आता ही कॉन्स्टंट दरवेळेस ॲड करायचं का, कारण की तिथं आपण काय करतोय की ज्या हे इनडेफिनाईट इंटिग्रेशन आहे, तर इनडेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये प्लस सी ॲड करावा लागतो. ठीक आहे. तर ते का ॲड करायचं ते पण आपण काल बघितलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx. मग याचं काय येणार, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. मग आता आय इक्वल्स टू इंटिग्रेशन काय येईल, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन इथं कॉन्स्टंट टर्म आहे, 3 बाहेर येणार, आणि लॉग ऑफ एक्स प्लस, आता ए रेस टू एक्सचं काय येतं, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस नाही मायनस. ठीक आहे. हा 5 ॲज इट इज, आणि एक्स रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 प्लस सी. मग फायनल आन्सर येणार आय इक्वल्स टू 3 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए मायनस, आता बघा एक्स रेस टू 5 आहे. ठीक आहे. तर मग एक्स रेस टू 4 प्लस 1, 4 प्लस 1 किती होतं, एक्स रेस टू 5 होणार अपॉन, आता इथं स्टार्टिंगला जो 5 तो आपण ॲज इट इज लिहू. ठीक आहे. हा 5 एक्स रेस टू 4 प्लस 1 5 होणार अपॉन 4 प्लस 1 5 प्लस सी. मग हा 5 कॅन्सल होणार, आणि फायनल आन्सर येणार आय इक्वल्स टू 3 लॉग एक्स प्लस ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए मायनस एक्स रेस टू 5 प्लस कॉन्स्टंट. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे 3 फॉर्म्युले यूज केले, बाकी काहीच नाही केलं, फक्त प्रॉपर्टी अप्लाय केली. प्रॉपर्टीमध्ये काय की ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचं साईन असेल तर ते काय करायचं, सेपरेट करायचं. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम बघा, याच्यामध्ये काय करायचं, हे 1 अपॉन रूट एक्स जे आहे ते आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर हे पण त्याच्यासारखंच आहे, त्याच्या पुढचं एक प्रॉब्लेम याच्यासारखंच आहे बघा.
हां, तर इथं बघा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तो तुम्ही घरी सॉल्व्ह करायचा. हा 1/√x काय करायचं, मध्ये मल्टिप्लाय करायचं. 1 सोबत मल्टिप्लाय केलं तर 1/√x येणार. 1/√x म्हणजे x⁻1/2 आणि x⁻1/2 वरती आल्यानंतर काय होणार, मायनस होणार. त्याच्यानंतर इथं 1/x इंटू √x, x इंटू √x काय येणार, x⁻2 किती येणार बघा. आता हा x म्हणजे काय आहे की 1/2 नुसतं x म्हणजे बघा, हा जो x राहतो, x म्हणजे काय राहतो, √x इंटू √x आणि हा बाहेरचा एक √x मध्ये मल्टिप्लाय होईल म्हणजे काय झालं, 3 √x झाले. म्हणजे याचा काय येणार, x⁻1/3 येणार. x⁻2 काय येणार, 1/3. मग x⁻1/3 वरती न्यायचं, इथं x⁻1/2 वरती न्यायचं म्हणजे -1/2 आणि x⁻2 प्लस -1/3. मग हे यूज करून काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. पुढचा प्रॉब्लेम दिलेला आहे, इंटिग्रेशन ऑफ 4 + x - x² अपॉन √x. बघा आता हा जो √x आहे याला काय करायचं, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल डिवाइड करायचं. मग इंडिव्हिज्युअल डिवाइड करून काय करायचं, नंतर इंटिग्रेशन सेपरेट करायचं आणि प्रत्येकाचं काय करायचं, इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. तर बघा मग आता याचं कसं होईल, तर इथं लिहायचं, लेट्स I इक्वल्स टू सोल्युशन I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 4 + x - x⁵5 अपॉन √x dx. ठीक आहे. मग आता याला काय करायचं, इंटिग्रेशन सेपरेट करायचं. सेपरेट नाही, पहिले √x प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल डिवाइड करायचं. ठीक आहे. मग I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 4 अपॉन √x प्लस x अपॉन √x मायनस x⁵5 अपॉन √x आणि हा dx ॲज इट इज. मग बघा आता इथं काय आहे की √x म्हणजे काय राहतं, √x म्हणजे x⁻1/2 राहतं. मग बघा √x म्हणजेच काय राहणार आहे, x⁻1/2. मग हा x⁻1/2 लिहायचं. ठीक आहे. मग I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आता बघा इथं हा 4 आहे, हा कॉन्स्टंट बाहेर येणार, इंटिग्रेशन ऑफ 1/x⁻1/2 प्लस, आता इथं बघा x ठीक आहे. म्हणजे x म्हणजे काय राहतं, 2 √x राहते. √x इंटू √x जर केलं तर x म्हणजे √x इंटू √x म्हणजे 2 √x आहे. मग त्याच्यामधला एक √x कॅन्सल होणार, वाटलं मी तर लिहितो. ठीक आहे. √x इंटू √x, एक्सला आपण काय लिहिलं, √x इंटू √x लिहिलं आणि खाली हा √x तसाच राहिला मायनस. आता x⁻5 अपॉन, आता हा जो x आहे याला आपण 1/2 लिहू, x⁻1/2 √xला, आणि हा dx ॲज इट इज. मग बघा इथलं हे कॅन्सल होणार. ठीक आहे. मग बघा इथं 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ, नाही हा 4 मध्ये लिहायला लागेल कारण की आपण इथं सेपरेट इंटिग्रेशन केलेलं नाही अजून. ठीक आहे. तर हा 4 इथं मध्ये लिहायचा. ठीक आहे. मग बघा इथं हा 4 आपण बाहेर लिहिला, आता इंटिग्रेशन आपण सेपरेट करणार आहे. मग इथं 4 बाहेर घेतला, मग x⁻1/2 हा खाली, वरती गेल्यानंतर काय होणार, मायनस x⁻1/2 dx प्लस, आता इथं काय आहे की एकच √x राहिला, म्हणजे √x म्हणजे काय आहे, x⁻1/2 आहे dx मायनस, आता इथं हा जो वर आला तर काय होईल, x⁻5 इंटू x⁻1/2 dx. मग बघा आता इथं काय करायचं, I इक्वल्स टू, आता इथं हे जे x⁻5 आहे, आता बघा आपल्याकडे इथं परत रूल आहे. कोणता रूल आहे की a⁻m इंटू a⁻n जर असेल तर काय होतं, a⁻m प्लस n होतं. पण इथं हे काय मायनस आहे, त्याच्यामुळे इथं काय येणार, बघा आता काय येतं, तर 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ x⁻1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x⁻1/2 dx मायनस x⁻, बघा 5 मायनस 1/2 dx. मग आता 5 मायनस 1/2 किती येईल, 5 2 10 मायनस 1 म्हणजे 9/2 येईल. ठीक आहे. तर मग त्याला नेक्स्ट स्टेपमध्ये लिहायचं पुढच्या पेजवरती.
आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ फोर बाहेर इंटिग्रेशनच्या 4 इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू मायनस 1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1/2 dx मायनस एक्स रेस टू बघा आता 5 मायनस 1/2 होतं म्हणजे 5 मायनस 1/2 मग 2 इंटू 5 10 होणार 10 मायनस 1/2 येणार म्हणजेच एक्स रेस टू 9/2 dx येणार. ठीक आहे. मग आता बघा तुम्ही इथं फॉर्म्युला अप्लाय करू शकता. कोणता फॉर्म्युला? एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी अप्लाय होईल. तर तो फॉर्म्युला आहे बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx. याचं काय येतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 dx सॉरी एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय होणार आय इक्वल्स टू 4 इंटू एक्स रेस टू मायनस 1/2 प्लस 1 अपॉन मायनस 1/2 प्लस 1 प्लस एक्स रेस टू 1/2 मायनस सॉरी प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 मायनस एक्स रेस टू 9/2 प्लस 1 अपॉन 9/2 प्लस 1 आणि प्लस हा कॉन्स्टंट. मग इथं काय येणार 4 इंटू एक्स रेस टू 1/2 अपॉन 1/2 प्लस इथं काय येणार एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2 मायनस इथं काय येणार एक्स रेस टू बघा आधी इथं 9/2 येईल 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर इथं काय येणार 11/2 अपॉन 11/2 प्लस हा सी येणार आणि हा 2 काय प्रत्येकाचा वरती जाऊन मल्टिप्लाय होणार. आता इथे 4 ऑलरेडी वर आहे 4 दुने 8 एक्स रेस टू 1/2 प्लस इथं काय अपॉन 1 येणार. ठीक आहे. अपॉन काय येणार 1 येणार प्लस आता इथं एक्स रेस टू 3/2 आहे आणि हा 2 वरती जाणार 2 इंटू एक्स रेस टू 3/2 अपॉन 3 मायनस एक्स रेस टू आता इथं बघा 11/2 आहे तर पहिले 2 वरती जाणार 2 इंटू एक्स रेस टू 11/2 अपॉन 11 प्लस सी. मग हे काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. बघा इथं काय आहे की एक्स रेस टू 5 घेतलं मी त्याच्यामुळे इथं वरती 5. ठीक आहे प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. बाकी सगळं बरोबर आलंय बघा वरती जर एक्स रेस टू 5 घेतलं तर 11/2 यायला पाहिजे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा तर नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय करायचं इथं पण सेम करायचं. आता इथं काय करणार तुम्ही 1 प्लस इथं काय दिलेलं आहे 1 प्लस अंडर रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर दिलेलं आहे. मग इथं काय करायचं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार याला सॉल्व करायचं आधी वरती डिनॉमिनेटरला नंतर पुन्हा काय करायचं त्याला अंडर रूट एक्सनी डिवाइड करायचं. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करा कारण हा मागच्या प्रॉब्लेम सारखाच प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये फक्त स्टार्टिंगला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचं. ठीक आहे. इथं लिहितो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मग इथे येणार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथं ए म्हणजे 1 आहे बी म्हणजे अंडर रूट एक्स. ठीक आहे. तर मग इथं येणार ए स्क्वेअर प्लस 2ab नुसार आणि परत नंतर हा जो डिनॉमिनेटरचा अंडर रूट एक्स आहे त्यांनी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली काय करायचं डिवाइड करायचं आणि नंतर ते सॉल्व करायचं सेम पाठीमागच्या सारखं. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट लॉग ऑफ ए ॲट बेस ए प्लस ई रेस टू 2 लॉग एक्स त्याच्यानंतर प्लस ई रेस टू एक्स लॉग ए ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स आहे. ठीक आहे. मग आधी इथं बघा सोल्युशन. मग इथं लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ
ए ॲट बेस ए, ठीक आहे, प्लस ई रेस टू 2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. ठीक आहे. तर बघा आता इथं काय करायचं, तर इथं जे पहिले लॉगॅरिथमचं रूल अप्लाय करायचं. आता इथं बघा लॉग ऑफ ए ॲट बेस ए म्हणजे लॉग ऑफ सेम नंबर ॲट दॅट सेम बेस, ते काय येतं आन्सर 1 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता बघा लॉग ऑफ यम रेस टू एन जर असेल तर आपण त्याला कसं लिहितो, एन इंटू लॉग ऑफ यम लिहितो. मग बघा इथं हा रिव्हर्स फॉर्म दिलेला आहे. काय दिलेला आहे, रिव्हर्स फॉर्म. तर आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इथं पण तसंच आहे, एक्स इंटू लॉग ऑफ ए. मग आपण याला कसं लिहू शकतो बघा, या दोन्हीला पण मी इथं लिहून दाखवतो. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, ई रेस टू 2 इंटू लॉग ऑफ एक्स दिलेलं आहे. मग आपण याला काय करू शकतो, ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू 2 लिहू शकतो. आणि इथं ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए दिलेलं आहे, याला कसं लिहू शकतो आपण, ई रेस टू लॉग ऑफ ए रेस टू एक्स लिहू शकतो. बरोबर. मग आपण ते लिहिणार आहे आता. मग इथं काय करायचं, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ, आता लॉग ऑफ ए ॲट बेस ए ते काय येणार 1 येणार. ठीक आहे. म्हणजे आपण इथं 1 लिहिणार प्लस ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू 2 प्लस ई रेस टू लॉग ऑफ ए रेस टू एक्स आणि डी एक्स. आता काय करायचं, नवीन परत रूल अप्लाय करायचं. मग बघा इथं हा जो लॉग बेस ई आणि हा लॉग हा कॅन्सल होणार. इथं पण बेस ई हा लॉग काय होणार, कॅन्सल होणार अकॉर्डिंग टू लॉगॅरिथम रूल. ठीक आहे. तर मग तो रूल कोणता आहे, रूल आहे बघा, याला डायरेक्ट इथे इक्वल टू लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. मी इथंच लिहितो म्हणजे काही डबल लिहायची गरज नाही. मग याला काय लिहू शकतो आपण, ए रेस टू एक्स लिहू शकतो. आणि याला इथं काय लिहू शकतो, याला इथं आपण बघा हा जो बेस हा जो ई आणि हा लॉग कॅन्सल होणार. इथं पण हा ई आणि हा लॉग कॅन्सल होणार. म्हणजे रिमेनिंग काय राहिलं, फक्त एक्स स्क्वेअर राहिलं इथं. ठीक आहे. आणि इथं फक्त ए रेस टू एक्स राहिलं. तर मग याच्यानुसार इथे येणार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए रेस टू एक्स डी एक्स. मग इथं इंटिग्रेशन सेपरेट करायचं. मग इंटिग्रेशन सेपरेट केल्यानंतर ना इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होईल, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. 1 डी एक्स म्हणजे काय येणार, एक्स प्लस आता एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. आता एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज केला प्लस इथं ए रेस टू एक्सचं काय येतं, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आय इक्वल्स टू एक्स प्लस एक्स रेस टू 3 अपॉन 3 प्लस ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. ठीक आहे. मग बघा आता याचं हे फायनल आन्सर आलं. आणि इथं फॉर्म्युला यूज केला, मी फॉर्म्युला लिहिलं नाही. ठीक आहे. यावेळेस इथं कोणता फॉर्म्युला यूज केला, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स एक्स रेस टू एन डी एक्स इक्वल्स टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. आणि दुसरा फॉर्म्युला यूज केला इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्सचा, तो येतो ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. ठीक आहे. या दोन फॉर्म्युल्यानुसार हे दोन एक्सपान्शन आले. त्याच्यानंतर इथं पण बघा सेम आहे हा प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये फक्त इथं रिअरेंजमेंट करेली. मग हा काय होणार, स्क्वेअरला जाणार आणि हा लॉग आणि हे काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे येणार लॉग ए ॲट बेस ए 1 येणार प्लस इथं काय येणार ए रेस टू एक्स येणार. म्हणजे हा तो प्रॉब्लेम काय आहे, सेम आहे, फक्त रिअरेंजमेंट करेली. तुम्ही काय करायचं, हा होमवर्कमध्ये सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता बघा हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे याच्यामध्ये काय आहे की त्यांनी
ए रेस टू एक्स प्लस बी रेस टू एक्स केलेलं आहे. मग बघा आता इथं काय ब्रॅकेट स्क्वेअर दिलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल त्यांचं आलं जे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युल्यानुसार काय करावं लागेल त्याचं एक्सपान्शन करावं लागेल. मग एक्सपान्शन केल्यानंतर ना ए रेस टू एक्स आणि बी रेस टू एक्सने काय करायचं त्याला डिवाइड करायचं. ठीक आहे सेपरेट. आता बघा आपण सॉल्व करू. सोल्युशन आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये ए रेस टू एक्स प्लस बी रेस टू एक्स स्क्वेअर अपॉन ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स इंटू बी एक्स डी एक्स. ठीक आहे. मग बघा इथे येणार आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युलानुसार ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याच्यानुसार काय होईल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए म्हणजे काय इथं ए रेस टू एक्स आहे, बी म्हणजे काय बी रेस टू एक्स. ठीक आहे. मग येणार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स. मग आता ए रेस टू एक्स रेस टू 2 आहे. ठीक आहे. म्हणजे याला ब्रॅकेट टाकून परत आपल्याला काय करावं लागेल याची पॉवर करावं लागेल प्लस 2 इंटू ए रेस टू एक्स बी रेस टू एक्स प्लस इथे येणार बी रेस टू एक्स रेस टू 2 अपॉन परत ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू एक्स डी एक्स. आता काय करायचं हा जो डिनॉमिनेटर याने प्रत्येकाला डिवाइड करायचं. प्रत्येकाला डिवाइड करताना बघा इथे येणार इंटिग्रेशन ऑफ आणि इंटिग्रेशन पण सेपरेट करून टाकू आपण. ठीक आहे. तर इथे येणार ए रेस टू आता बघा ए रेस टू एक्स चा स्क्वेअर आहे. ए रेस टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू एक्स आपण त्याला डबल याच्यात लिहिलं. ठीक आहे. म्हणजे जसं एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इंटू एक्स लिहू शकतो तसं लिहिलं. मग इथे येणार परत ए रेस टू एक्स आणि हा बी रेस टू एक्स ॲज इट इज प्लस आता हा 2 काय कॉन्स्टंट याला बाहेर घेऊ आणि इथं राहिलं ए रेस टू एक्स बी रेस टू एक्स अपॉन डिनॉमिनेटरला परत ए रेस टू एक्स बी रेस टू एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ आता बी रेस टू एक्सला आपण दोनदा लिहू बी रेस टू एक्स इंटू बी रेस टू एक्स आपण येणार ए रेस टू एक्स आणि बी रेस टू एक्स डी एक्स आणि इथं पण डी एक्स आहे. ठीक आहे. डी एक्स प्रत्येक वेळेस सेपरेट लिहायचं. इंटिग्रेशन सेपरेट केलं की डी एक्स पण लिहायचं. ठीक आहे. विसरायचं नाही. मग परत इथं येणार डी एक्स आणि हे प्लस साईन. मग बघा आता इथं हा जो ए रेस टू एक्स आहे हा कट होणार हा एक ए रेस टू एक्स कट होणार फक्त बी ए रेस टू एक्स आपण बी रेस टू एक्स राहिलं इथं हा ए रेस टू एक्स कट होणार हा बी रेस टू एक्स बी रेस टू एक्स दोघं पण काय होणार कट होणार. त्याच्यानंतर नाही इथं बी रेस टू एक्स हा बी रेस टू एक्स कट होणार. ठीक आहे. मग रिमेनिंग काय राहिलं तर रिमेनिंग बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स अपॉन बी रेस टू एक्स डी एक्स प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 1 डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ बी रेस टू एक्स अपॉन ए रेस टू एक्स डी एक्स. मग बघा दोघांची पण पॉवर सेम आहे मग आपण ब्रॅकेट रेस टू पॉवर लिहू शकतो. मग इथं काय करायचं इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये ए अपॉन बी रेस टू एक्स डी एक्स प्लस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स ॲज इट इज प्लस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये बी अपॉन ए रेस टू एक्स डी एक्स. मग बघा इथं साईडला लिहितो परत मग इथे येणार आय इक्वल्स टू आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला आहे. मग बघा इथं मी फॉर्म्युला लिहितो आधी इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स जर असेल तर काय येतं ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए येतं प्लस सी. पण इथं ए म्हणजे काय ए अपॉन बी ए म्हणजे काय ए अपॉन बी त्याच्यानंतर इथं पण तसंच ए म्हणजे काय बी अपॉन ए. मग हा फॉर्म्युला दोन ठिकाणी यूज करायचा. मग बघा आय इक्वल्स टू काय येणार आय इक्वल्स टू इथं बघा ए म्हणजे काय ए अपॉन बी मग इथे येणार ए अपॉन बी रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए अपॉन बी. ठीक आहे. ए अपॉन बी प्लस
आता 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx काय येणार 2x येणार प्लस आता तसंच पुन्हा इथं a अपॉन बी म्हणजे काय a म्हणजे इथं काय येणार b अपॉन a रेस टू x अपॉन लॉग ऑफ b अपॉन a प्लस c. ठीक आहे, मग हे काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, तर इथं काय आहे की एकच फॉर्म्युला यूज करायचा होता, याच्यात काही जास्त वेगळं नव्हतं. ठीक आहे, मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. आता बघा ही फॉर्म्युला बेस प्रॉब्लेम आहे, तर याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला यूज होणार. मग सोल्युशन. ठीक आहे, लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x² प्लस 4dx. ठीक आहे, मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे की इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² प्लस a² फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² प्लस a² dx फॉर्म्युला आपल्याकडे. तर त्याचं काय येतं त्याचं येतं 1 अपॉन a टॅन इनवर्स ऑफ x अपॉन a येतं प्लस c. मग या फॉर्म्युल्यानुसार जर बघितलं इथं एक्सचं कोइफिशियंट इथं 1 आहे, इथं एक्सचं कोइफिशियंट 1 आहे का नाही, त्याला 1 करायसाठी काय करावं लागेल मग आपल्याला 3 कॉमन घ्यावं लागेल. काय करावं लागेल 3 कॉमन घ्यावं लागेल. मग इथं लिहायचं I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 जर कॉमन घेतलं तर इथं काय येणार x² येणार प्लस इथं 4 आहे पण 3 आहे का नाही म्हणून डिवाइड बाय 3 घ्यायचं, कारण की हा 3 जर मध्ये मल्टिप्लाय केला तर 3x² होईल आणि पुन्हा पुढं जर मल्टिप्लाय केला तर हा 3 आणि हा 4 काय होणार 4/3 आहे ना, मग हा 3 आणि मल्टिप्लाय केलेलं ते 3 कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला परत पुन्हा ओरिजिनल फंक्शन ॲज इट इज भेटेल. ठीक आहे, तर आपण इथं काय केलं हा 3 कॉमन घेतला, मग 1/3 डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या कारण तो कॉन्स्टंट आहे. मग 1 अपॉन x² प्लस 4/3 आलं. मग 4/3ला जर आपण स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं तर त्याला आपण स्क्वेअर लिहू शकतो. 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² प्लस ब्रॅकेटमध्ये 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर dx. मग बघा आता हे याच्या फॉर्ममध्ये दिसतंय. मग इथं a म्हणजे काय बघा x म्हणजे x आहे आणि a म्हणजे काय अंडर रूट ऑफ 4/3 आहे. ठीक आहे, मग आता या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन करायचं. मग इथं काय येणार I इक्वल्स टू बघा 1 अपॉन अंडर रूट 4/3 इंटू टॅन इनवर्स ऑफ आता x म्हणजे काय इथं x आहे आणि 4 म्हणजे काय a म्हणजे काय अंडर रूट 4/3 आहे ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. मग आता इथं हा जो अंडर रूट जो आहे तो वरती जाऊ शकतो. ठीक आहे, आणि इथं ऑलरेडी 1/3 मल्टिप्लाइड आहे. या ब्रॅकेट कंप्लीट करा. हा आपण जो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला होता तो ऑलरेडी आपण इथं काय बाहेर घेतलेला आहे. ठीक आहे, 1/3 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, मग इथं बघा 1/3 जर मल्टिप्लाय केला तर इथं काय होईल 1/3 आणि हा अंडर रूट 3 वरती जाणार अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 4 इंटू टॅन इनवर्स ऑफ हा जो अंडर रूट 3 आहे हा पुन्हा वरती जाणार म्हणजेच अंडर रूट 3/4 होऊ शकतं. ठीक आहे, किंवा सेपरेट पण लिहू शकता तुम्ही. सेपरेट जर लिहिलं बघा अंडर रूट 3 हा x ॲज इट इज अपॉन अंडर रूट 4 प्लस c. मग इथं आता 3 म्हणजे काय राहतं 2 अंडर रूट 3 राहतं, मग त्याच्यामधला एक अंडर रूट 3 हा आणि याच्यामधला एक कॅन्सल झाला म्हणजे इथे एकच राहिला. मग इथं काय येणार I इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 4. ठीक आहे, इंटू टॅन इनवर्स ऑफ बघा इथं आपण याला लिहू शकतो डायरेक्ट 3/4 इंटू x प्लस c. मग इथे येणार I इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट 12
किंवा तुम्ही येतं हा जो 4 आहे याला डायरेक्ट तुम्ही 2 लिहू शकता. √4 जर घेतलं तर त्याला 2 लिहू शकता. ठीक आहे, मग 2 लिहू आपण. 2 इंटू √3 tan इनवर्स ऑफ √3 अपॉन 2 एक्स प्लस सी. मग हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं बघा. तर याच्यामध्ये काय केलं आपण, इथं फक्त याला ह्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायसाठी √3 जो आहे तो कॉमन घेतला. आणि कॉमन घेतल्यानंतर काय केलं, कॉमन घेतल्यानंतर आपण त्याला इथं x² अपॉन 4/3 लिहिलं. आणि 4/3ला पुन्हा काय केलं आपण, इथं 4/3ला a² फॉर्ममध्ये लिहायसाठी √मध्ये घेतलं. आणि मग नंतर हा फॉर्म्युला अप्लाय केला. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये इथं काय आहे की 4 दिलेला आहे. ठीक आहे, आणि इथं 9 दिलेलं आहे. दोघं पण परफेक्ट स्क्वेअर आहे. इथं काय करायचं, 9 कॉमन घ्यायचं. काय करायचं, 9 कॉमन घ्यायचं आणि फॉर्म्युला अप्लाय करायचं. मग बघा सोल्युशन, लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4 मायनस 9x² dx. ठीक आहे, मग इथं 4 आता बघा 9 कॉमन घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 9 जर कॉमन घेतला तर इथं काय येणार, मग यालाच आपण ही स्लाइड एक्सटेंड करू. हा जो 1 आहे तो इकडे लिहू. बघा 9 काय केलं आपण, कॉमन घेतलं. कॉमन घेतल्यानंतर इथं काय येणार ब्रॅकेटमध्ये, आता 4ची तिथं 9 आहे का नाही, मग त्याच्यामुळे 9 आपल्याला डिवाइड करायला, कारण हा 9 जर मध्ये मल्टिप्लाय झाला 9 9 कॅन्सल होणार, पुन्हा आपल्याला ओरिजिनल फंक्शन काय भेटेल, 4 भेटेल. ठीक आहे, म्हणजे 4 भेटणार. त्याच्यानंतर पुन्हा हा जो 9 आहे इकडं बघा इथून कॉमन घेतला, म्हणजे इथं काय राहिलं फक्त x² राहिला, ब्रॅकेट कम्प्लीट dx. मग हा जो 1/9 आहे हा इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, कारण ते काय आहे कॉन्स्टंट आहे. नंतर इथं रिमेनिंग काय राहिलं, 1/4/9 मायनस x² dx. मग इथे येणार आहे 1/9 इंटिग्रेशन ऑफ 1 आता बघा हा 4 पण परफेक्ट स्क्वेअर आहे, 9 पण परफेक्ट स्क्वेअर आहे. मग 4चं स्क्वेअर रूट काय येतं, 2 येतं, आणि 9चं काय येतं, 3 येतं. मग याला आपण 2/3 रेस टू 2 लिहू शकतो का, लिहू शकतो. मायनस x² dx. मग इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार आता, a² मायनस x². मग बघा इथे येणार इंटिग्रेशन ऑफ 1/a² मायनस a² मायनस x² dx. मग याचं काय येणार बघा, याचं या फॉर्म्युलेचं येतं 1/2a log of mod of a plus x अपॉन a मायनस x प्लस c येतं. ठीक आहे, मग या फॉर्म्युलेनुसार याचं काय होणार बघा. आता इथं a म्हणजे काय आहे, इथं लिहितो a इक्वल्स टू 2/3. ठीक आहे, मग I इक्वल्स टू 1/2 इंटू 2/3. ठीक आहे, लॉग ऑफ इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 2/3 प्लस x अपॉन 2/3 मायनस x. ठीक आहे, प्लस c. मग I इक्वल्स टू 1 बघा आता इथं काय 2 इंटू 2 4 होणार, आणि हा 3 काय वरती 4/3 होणार, म्हणजे हा 3 वरती जो मल्टिप्लाय होणार. मग इथे येणार 4/3 लॉग ऑफ मॉड ऑफ, बघा आता इथं काय 2/3 आहे. मग 2/3 जर इथं मल्टिप्लाय केलं तर इथं काय येणार 3x येणार, म्हणजे 2 + 3x अपॉन 3 अपॉन इथं पण 2 - 3x अपॉन 3. हा 3 कॅन्सल होणार. ठीक आहे, आणि प्लस c. मग इथे येणार I इक्वल्स टू 4/3 लॉग ऑफ, इथं बघा मॉड ऑफ 2 + 3x अपॉन 2 - 3x मॉड कम्प्लीट प्लस c. मग हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं बघा. ठीक आहे, इथं काय आहे की 2/3 ॲज a होता, आणि इथं फक्त नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं होतं.
मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर नाही तर हे जे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हा डिनॉमिनेटरला जो 3 राहतो तो दोघांचा कॅन्सल होऊन जातो, कारण इथं पण वरती 2/3 प्लस एक्स आहे आणि 2/3 मायनस एक्स आहे. मग तो 3 काय होणार, कॅन्सल होणार आणि इथं 2 प्लस 3x अपॉन 2 मायनस 3x आलं. ठीक आहे. मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता परत. हा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम सेम आहे, याच्यामध्ये याच्यात काहीच फरक नाही. इथं फक्त 25 दिलेलं आहे 4च्या जागेवरती आणि 1 मिनिट इथं इथं बघा, इथं मल्टिप्लाय बाय 9 होतं, तर हा 1/9 इथं मल्टिप्लाय करावं लागतो. तर 1/9 इथं काय होणार, 1 मिनिट इथं जागा नाही. ठीक आहे, थोडीशी जागा करू. मग बघा इथं ऑलरेडी बाहेर 1/9 आहे. मग हा 3 1 जा 3, 3 3 जा 9. ठीक आहे, म्हणजे इथं 4 4 त्रिक 12 होणार. बघा 2 2 जा 4, 4 3 जा 12. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार 1/12 येणार. त्याच्यानंतर पुन्हा इथं 1/12 येणार. ठीक आहे, आणि हा जो आहे हा इक्वल्स टू ॲज इट इज राहणार. बघा हा जे आपण कॉमन घेतलं ते मल्टिप्लाय करायचं विसरायचं नाही, नाहीतर मग माझ्यासारखं चुकल तुमचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर ह्या प्रॉब्लेममध्ये बघा सोल्युशन I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/25 मायनस 9x² dx. मग इथं 9 कॉमन घ्यायचं. मग इथं काय येणार, इंटिग्रेशन ऑफ 1/9 इंटू ब्रॅकेटमध्ये 25/9 मायनस x² ब्रॅकेट कम्प्लीट dx. ठीक आहे, मग इथे येणार I इक्वल्स टू 1/9 इंटिग्रेशन ऑफ, बघा हा 25/9 जो आहे म्हणजे दोघं पण परफेक्ट स्क्वेअर आहे. मग परफेक्ट स्क्वेअरला आपण काय करू शकतो, परफेक्ट स्क्वेअरला आपण त्याच्या स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. मग बघा 25चा स्क्वेअर रूट काय येतं, 5 येतं आणि 9चा स्क्वेअर रूट 3 येतं. म्हणजे आपण इथं काय करणार, 5/3चा स्क्वेअर मायनस x² dx असं लिहिणार. मग बघा आता हे कसल्या फॉर्ममध्ये दिसतंय, इंटिग्रेशन ऑफ 1/a² मायनस x² dxच्या फॉर्ममध्ये दिसतंय. ठीक आहे, मग या फॉर्मचं इंटिग्रेशन काय येतं, 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ a प्लस x अपॉन a मायनस x, मग मॉड कम्प्लीट प्लस c. मग इथं काय येणार, I इक्वल्स टू, आता बघा 1/9 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये येणार 1 आता a म्हणजे काय इथं, बघा इथं a म्हणजे 5/3. ठीक आहे, मग इथं लिहायचं 2 इंटू 5/3 लॉग ऑफ मॉड ऑफ 5/3 प्लस x अपॉन 5/3 मायनस x. ठीक आहे, आणि प्लस कॉन्स्टंट. मग I इक्वल्स टू, बघा आता इथं ऑलरेडी 1/9 आहे आणि इथं मध्ये काय आहे 5 दुणे 10 आणि 3 काय होणार वरती जाणार. ठीक आहे, नाही तर मग 3 नाही तर डायरेक्ट तुम्ही 3 त्रिक 9 करू शकता. मग 3 त्रिक 9 जर केले तर इथं काय येईल 5 दुणे 10 आणि 10 त्रिक 30. ठीक आहे, म्हणजे इथं 5 दुणे 10 आणि 10 गुणिले 3 30 होणार. त्याच्यानंतर न लॉग ऑफ मॉड ऑफ. ठीक आहे, आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 5 प्लस 3x अपॉन 3 अपॉन 5 मायनस 3x अपॉन 3. ठीक आहे, आणि प्लस c. मग I इक्वल्स टू 1/30 लॉग ऑफ, बघा हा 3 हा 3 कट होऊन जाणार. मग काय राहिलं फक्त 5 प्लस 3x अपॉन 5 मायनस 3x प्लस c. मग इथं येणार 1/3 लॉग ऑफ 5 प्लस 3x अपॉन 5 मायनस 3x प्लस c. इथेच फायनल आन्सर आलं. ठीक आहे.
मग बघा आता हा पण सेम प्रॉब्लेम आहे, पण याच्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं फॉर्म्युला येणार. ठीक आहे, तर मग हे तुम्ही सॉल्व करू शकता. इथं आपण काय करायचं, 9 कॉमन घ्यायचं. 9 जर कॉमन घेतला तर याचं काय येणार आहे. बरं ठीक आहे, हे सॉल्व करू आपण. आपण तसंच आहे, आपण सेमच आहे. तर बघा याचं सोल्युशन. ठीक आहे, एक मिनटं. सोल्युशन I equals to, let's I equals to, let's I equals to integration of 1 upon 9x square minus 16 dx. मग याला काय करायचं, आता हा 9 कॉमन घ्यायचं. इथे येणार 1 अपॉन 9. आता डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तरी चालेल किंवा मध्ये घेतलं तरी चालेल. ठीक आहे, मग इथं मी मध्येच लिहितो, काही जणांना कळत नाही. ठीक आहे, मग 9 इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 16 अपॉन 9. ठीक आहे, 16 पण परफेक्ट स्क्वेअर आहे आणि 9 पण परफेक्ट स्क्वेअर आहे. मग याला आपण असं लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 9 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस आता 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. मग 1 अपॉन 9 काय कॉन्स्टंट बाहेर येणार. 1 अपॉन 9 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. आता हा कशाचा फॉर्म दिसतो, तर बघा हा फॉर्म आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्सचा फॉर्म. ठीक आहे, मग याच्यानुसार फॉर्म्युला काय याचा, लॉग ऑफ 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार याचं काय होईल, ए म्हणजे इथं काय 4/3, ए म्हणजे काय 4/3. मग ए इक्वल्स टू 4/3. मग एच्या जागेवरती एची व्हॅल्यू पुट करायची फॉर्म्युल्यात पुट करताना. मग आय इक्वल्स टू 1 अपॉन, तर बघा 1 अपॉन घ्यायच्या आधी इथं 1 अपॉन 9 आपला ऑलरेडी बाहेर आहे, म्हणून 1 अपॉन 9 आपण आधी लिहून घेऊ. 1 अपॉन 9 ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन 2 इंटू ए किती इथं 4/3 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस 4/3 अपॉन एक्स प्लस 4/3 प्लस हा कॉन्स्टंट सी आणि इथं मल्टिप्लायला आहे. ठीक आहे, मग आता बघा हा 1 अपॉन 9 मध्ये मल्टिप्लाय करायचं. मग मध्ये जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय आहे 3 आणि 9 3 त्रिक 9 आणि 9 दुने 3 त्रिक 9 3 दुने 6 6 चौक 24 म्हणजे इथं किती येणार 1 अपॉन 24 लॉग ऑफ मॉड ऑफ, बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 3x मायनस 4 अपॉन 3 अपॉन 3x प्लस 4 अपॉन 3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. मग आय इक्वल्स टू 1 अपॉन 24 इंटू लॉग ऑफ, मग इथं काय येणार हा 3 कॅन्सल होणार म्हणजे इथे येणार आहे 3x मायनस 4 अपॉन 3x प्लस 4 प्लस कॉन्स्टंट. ठीक आहे, मग बघा हे आन्सर आलं. मग बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम सेम आहे, फक्त इथं काय करायचं आहे इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं फॉर्म्युला यूज करायचं आणि इथं हा 2a कॉमन घ्यायचं. मग 2 कॉमन घेतल्यानंतर इथं काय होणार 3/2 होणार. मग 3/2 परफेक्ट स्क्वेअर नाही, मग त्याला अंडर रूटमध्ये घ्यावं लागेल. मग अंडर रूटमध्ये घेतल्यावर काय होणार 1/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ 3/2 स्क्वेअर. मग अंडर रूट ऑफ 3/2चा स्क्वेअर घेतला म्हणजे काय आहे की ए इक्वल्स टू अंडर रूट 3/2 आलं आणि नंतर मग ते 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यात पुट करायचं आणि हे सॉल्व करायचं. ठीक आहे, हे तुम्ही घरी सॉल्व करा.
आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. आता हा पण प्रॉब्लेम त्या आधीच्या प्रॉब्लेम सारखाच, इथं 9 दिलेलं आहे आणि 4 आहे. 4 कॉमन घ्यायचा. मग कॉमन घेतल्यानंतर कोणत्या फॉर्ममध्ये येईल ते ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आणि हे सॉल्व करायचं. ठीक आहे, हे पण घरूनच सॉल्व करायचं, सिमिलर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं अंडर रूटचं आहे, तर इथं आता थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. मग इथं बघा सोल्युशन I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 5 मायनस 4x स्क्वेअर dx. मग बघा आपल्याकडं अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग एक्सचं कोइफिशियंट काय पाहिजे, 1 पाहिजे. मग इथं 1 आहे का, नाही, इथं 4 आहे. मग आपण इथं काय करू शकतो, अंडर रूट ऑफ 4 जर कॉमन घेतला तर काय होईल, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बघा आता अंडर रूट ऑफ 4 कसं घ्यायचं, कारण की हा इथं काय अंडर रूटचं साईन आहे, म्हणून इथे येणार 1 अपॉन, किंवा तुम्ही इथं मध्ये ब्रॅकेटमध्ये जर घेतला, म्हणजे अंडर रूटच्या मध्ये जर कॉमन घेतलं तर 4 कॉमन येईल, आणि अंडर रूटच्या त्याला जर बाहेर घेतलं तर आपल्याला बाहेर अंडर रूट 4 लिहायला लागेल. ठीक आहे, मग इथे येणार अंडर रूट ऑफ, बघा 5/4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता इथं 5/4 जो आहे तो ऑलरेडी काय आहे अंडर रूटमध्ये. ठीक आहे, मग आपण याला काय करू, इथं बाहेर, मग बघा इथं 1 अपॉन अंडर रूट 4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 5/4 मायनस एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे, मग आता इथं बघा हा जो अंडर रूट 5/4 आहे, आता 5 काय आहे परफेक्ट स्क्वेअर नाही, पण 4 परफेक्ट स्क्वेअर आहे. मग त्याला आपण असं लिहू शकतो का, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4. आता अंडर रूट ऑफ 4 जर बाहेर घेतला अंडर रूटचे तर काय येणार आहे, 2 येणार आहे, 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ, इथं लक्ष द्या, आता हा जो 5 याला आपण अंडर रूट 5 लिहू शकतो का, लिहू शकतो. आणि याला 4ला काय करू शकतो आपण, इथं 2 लिहू शकतो, आणि याचं काय करू शकतो आपण, ब्रॅकेट करू शकतो. ठीक आहे, मग ब्रॅकेट केलं तर ब्रॅकेट स्क्वेअर जर केलं तर काय होणार, 2चा स्क्वेअर 4 येणार, आणि अंडर रूट 5चा स्क्वेअर 5 येणार, मायनस इथं पुन्हा एक्स स्क्वेअर dx. मग बघा आता हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युलेमध्ये कन्वर्ट झालं, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. मग याचं एक्सपान्शन काय येतं, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं येतं साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. ठीक आहे, प्लस सी. मग इथं ए म्हणजे काय, अंडर रूट 5/4 आहे. ठीक आहे, मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल, I इक्वल्स टू 1 अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ, आता एक्स म्हणजे काय इथं एक्स आहे, अपॉन अंडर रूट 5 अपॉन 2 प्लस सी. मग हा 2 काय होणार, वरती मल्टिप्लाय होणार, मग इथे येणार आहे 1 अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन अंडर रूट 5 प्लस सी. हे काय आलं, इंटिग्रेशन I इक्वल्स टू 1 अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन अंडर रूट 5. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम हा जो आहे हा त्याच्यासारखा सेम प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग हा तुम्ही घरी सॉल्व करायचा. इथं काय आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4 मायनस 9x स्क्वेअर दिलेलं आहे. मग इथं तुम्ही काय करणार, अंडर रूट 9 म्हणजे कॉमन घेणार, कॉमन घेतल्यानंतर ना तिथं काय होणार 4/9 होणार. ठीक आहे, मग 4/9 परफेक्ट स्क्वेअर आहे, मग त्याला आपण 2/3चा स्क्वेअर लिहू शकतो, लिहून दाखवतो. ठीक आहे, बघा सोल्युशन, मग इथे येणार I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4 मायनस 9x स्क्वेअर dx. ठीक आहे, मग इथं जर तुम्ही 9 जर कॉमन घेतला तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हा अंडर रूट ऑफ 9 कॉमन घेतलेला आहे. ठीक आहे, पुन्हा इथं अंडर रूटमध्ये काय राहणार 4 अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर dx. मग इथं बघा हा 1 अपॉन अंडर रूट 9 बाहेर जर घेतला
इंटिग्रेशन ऑफ 1 आपण काय राहिलं आता बघा 4/9ला आपण असं लिहू शकतो का 2/3 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो का लिहू शकतो ठीक आहे मग इथे येणार आता हा जो 1/9 आहे 1/√9 त्याला 1/3 लिहू शकतो आणि इथं इंटिग्रेशन ऑफ एक मिनिट आपण डायरेक्ट आता इथे इंटिग्रेशन अप्लाय करू फॉर्म्युला काय आहे इंटिग्रेशन ऑफ 1/√a² मायनस एक्स स्क्वेअर dx त्याचं काय येतं त्याचं येतं बघा साइन इनवर्स ऑफ x/a प्लस c मग या फॉर्म्युल्यानुसार याचं काय होणार एक्सपान्शन होणार मग ए म्हणजे काय इथं बघा a इक्वल्स टू 2/3 आहे ठीक आहे x इक्वल्स टू x मग इथे येणार i इक्वल्स टू 1/3 कारण की हा 1/√9 आहे आता त्याला √9ला आपण बाहेर जर घेतलं तो 3 होणार ठीक आहे म्हणजे इथे येणार साइन इनवर्स ऑफ एक्स काय इथं एक्सच आहे ठीक आहे आणि ए काय इथं 2/3 प्लस सी मग हा जो 3 वरती जो मल्टिप्लाय होणार म्हणजे 1/3 साइन इनवर्स ऑफ 3x/2 प्लस सी ठीक आहे हे काय आलं इंटिग्रेशन आलं मग तसंच पुढचा प्रॉब्लेम बघा तर पुढचा प्रॉब्लेम काय 1/√9 - 4x मग इथं काय करशील √4 कॉमन घ्यायचं म्हणजे इथं येणार आहे बरं ठीक आहे सॉल्व करून दाखवतो मी सोपं एका स्टेपचा प्रॉब्लेम आहे सोल्युशन लेट्स i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/√9 - 4x² dx मग इथं काय करायचं इंटिग्रेशन ऑफ 1/√4 कॉमन घ्यायचं ब्रॅकेटमध्ये √9/4 मायनस बघा हा √4 केलेला आहे म्हणजे इथं फक्त x² राहिला dx मग इथे येणार इंटिग्रेशन ऑफ 1/√4 ब्रॅकेटमध्ये येणार √ आता आपण जो 9 आहे त्याला परफेक्ट स्क्वेअर आहे 3/3 लिहू शकतो आणि 4ला 2 लिहू शकतो मग याचा स्क्वेअर मायनस x² dx मग आता हा आला बघा आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये मग इथं स्टँडर्ड फॉर्म काय 1/√a² मायनस x² dx असं जर असेल तर इथे येतं साइन इनवर्स ऑफ x/a प्लस सी येतं ठीक आहे मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल i इक्वल्स टू आता बघा हा √4 आहे हा कॉन्स्टंट हा काय होणार इथं बाहेर येणार बाहेर आल्यानंतर काय होणार √4 साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे काय इथं एक्स आहे आणि ए म्हणजे काय 3/2a प्लस सी मग i इक्वल्स टू काय येणार 1 आता √4 म्हणजे काय 2a √4 मीन्स 2 इथे येणार साइन इनवर्स ऑफ आता हा 2 वरती जो मल्टिप्लाय होणार 2x/3 प्लस कॉन्स्टंट ठीक आहे हे काय त्याचं फायनल आन्सर आलं तर बघा आता आपण जे बेसिक प्रॉब्लेम होते फॉर्म्युला बेस ती संपले ठीक आहे आता आपल्याला आता कंपोजिट फॉर्म्युले बघायची काय बघायची कंपोजिट फॉर्म्युले तर मग लिहा इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन्स नवीन हेडलाईन इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन कंपोजिट फंक्शन्स ठीक आहे आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय तर कंपोजिट फंक्शन म्हणजे दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन कंपोजिट फंक्शन म्हणजे काय दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन मग बघा दोन फंक्शनचं जर कॉम्बिनेशन असेल तर इंटिग्रेशन कसं घ्यायचं म्हणजे इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं ठीक आहे जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये काय करायचो बघा डेरिव्हेटिव्हमध्ये जर d/dx ऑफ e⁻ax असेल तर आपण काय करायचं इथं आता e⁻x इंटिग्रेशन काय येतं e⁻axच येतं म्हणजे बघा मी तर f(x) फॉर्ममध्ये लिहायचं आपण तिथं म्हणजे e⁻f(x) जर असेल तर याचं काय यायचं
ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डी वाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स घ्यायचो आपण, ठीक आहे. मग तसंच आता आपल्याला इथं इंटिग्रेशनमध्ये करायचं. तर इंटिग्रेशन बघा, डेरिव्हेटिव्हमध्ये डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करायचो, पण इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं आहे. काय करायचं आहे, त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं आहे, ठीक आहे. तर मग मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो, ठीक आहे. आता बघा, फर्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स. मग बघा 1 अपॉन एक्सचं काय येतं, स्टार्टिंग 1 अपॉन एक्स नाही, आपण एफ ऑफ एक्सने करू, ठीक आहे. म्हणजे इथं एफ ऑफ एक्स रेस टू जर एन असेल डी एक्स, ठीक आहे. आता इंटिग्रेशन साईन थोडं मोठं करू. मग बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन जर असेल तर काय येणार, एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 इंटू 1 अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे काय आहे की एखादं जर फंक्शन असेल, म्हणजे बघा मी इथं घेऊन दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. तर इंटिग्रेशन ऑफ फॉर एक्झाम्पलमध्ये काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस किंवा इंटिग्रेशन ऑफ 3x प्लस 2 रेस टू 2 डी एक्स असं जर दिलेलं असेल तर बघा, एफ ऑफ एक्स प्लस 2 हे काय एक फंक्शन आहे, मग रेस टू पॉवर 2 दिलेली, ठीक आहे. तर मग अशा केसमध्ये काय करायचं, सोल्युशन आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 2 रेस टू 2 डी एक्स. आणि मग याचं काय होईल, आय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स रेस टू, एफ ऑफ एक्स म्हणजे काय इथं 3x प्लस 2 आहे, मग 3x प्लस 2 रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 इंटू 1 अपॉन डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2 प्लस हा कॉन्स्टंट, ठीक आहे. मग बघा याचं इंटिग्रेशन काय येणार, आय इक्वल्स टू मी देणार 3x प्लस 2 रेस टू 3 अपॉन 3 इंटू 1 अपॉन डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2. मग डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2 काय येणार आहे, मग बघा डी बाय डी एक्स ऑफ 3x, मग 3 कॉन्स्टंट हा बाहेर येणार, डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतं 1 येतं, आणि डी बाय डी एक्स ऑफ 2 काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे इथे येणार आहे 0 3 प्लस 0 प्लस हा कॉन्स्टंट ॲज इट इज. म्हणजेच आय इक्वल्स टू काय येणार आहे 3x प्लस 2 रेस टू 3 अपॉन 9 येणार, 3 3 9, ठीक आहे. आणि प्लस हा सी येणार. मग हा फर्स्ट फॉर्म्युला होता इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन जर असेल तर काय होणार, एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे बघा, ही कंपोजिट फॉर्म्युला आहे, ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स डी एक्स. हे असं जर असेल तर ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, ई रेस टू एक्सच येतं, ठीक आहे. मग ई रेस टू एफ ऑफ एक्स अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. मग बघा याच्यानुसार आता एक आपण एक्झाम्पल घेऊ याचं, ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे बघा, एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x प्लस 1 दिलेलं आहे सपोज, आणि इथं डी एक्सच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करायचं आहे. मग याचं सोल्युशन कसं येईल, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x प्लस 1 डी एक्स दिलेलं आहे, ही पॉवरमध्ये, ठीक आहे, ही पॉवरमध्ये. तर मग याचं काय होणार, ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय 2x प्लस 1 प्लस हा कॉन्स्टंट
म्हणजेच इथं काय येणार ई रेस टू 2x + 1 अपॉन 2x + 1. मग 2x + 1चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, आता 2 काय कॉन्स्टंट आहे, dy/dx काय येतं 1 येतं, म्हणजे 2 प्लस आणि इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय येणार आहे 0 येणार आहे, म्हणजे 2 + 0. म्हणजे इथं फायनल आन्सर येणार आहे ई रेस टू 2x + 1 अपॉन 2 + c. हे काय आलं इंटिग्रेशन आलं. बघा मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे आपल्याला कुठं पण यूज करायला लावू शकतो. ठीक आहे. थर्ड फॉर्म्युला आहे थर्ड फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला नाही आहे, टेक्निक आहे. ठीक आहे. तर तिथं काय आहे थर्ड आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन f(x) dx. मग बघा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x असेल तर काय लिहितो आपण, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x असेल तर लॉग ऑफ x लिहितो. मग तसंच इथं 1 अपॉन f(x) आहे, मग इथं काय येणार आहे लॉग ऑफ f(x) अपॉन d/dx ऑफ f(x) प्लस c. मग बघा याच्यानुसार इथं बघा आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक एक्झाम्पल आहे, सपोज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x + 2 dx. ठीक आहे. आता 3x + 2 dx म्हणजे काय, 1 अपॉन f(x) एक फंक्शन दिलेलं आहे. मग इथं काय होणार याचं इंटिग्रेशन i = इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x + 2 dx. मग इथे येणार आहे i = लॉग ऑफ 3x + 2 अपॉन d/dx ऑफ 3x + 2 प्लस c. मग i = लॉग ऑफ 3x + 2 अपॉन, आता बघा d/dx ऑफ 3x + 2 काय येणार आहे 3 + 0 येणार. ठीक आहे, प्लस c. म्हणजेच i = फायनल आन्सर काय आलं लॉग ऑफ 3x + 2 अपॉन 3 + c आलं. ठीक आहे. मग बघा या फॉर्म्युलेचं एक एक्झाम्पल होतं. त्याच्यानंतर पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल आहे का, ठीक आहे आहे इथं, तुम्ही ते सॉल्व करा नंतर. बघा आता नेक्स्ट फॉर्म्युला, आता 3 झाले बघा. आता नेक्स्ट आहे sin x 4 इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार f(x) dx. मग साइन ऑफ f(x), मग sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, sin x येतो cos x. मग बघ मायनस cos x, मग मायनस कॉस ऑफ sin x चं इंटिग्रेशन येतं मायनस cos x. मग साइन ऑफ f(x) काय येणार cos ऑफ f(x) अपॉन d/dx ऑफ f(x) प्लस c येणार. मग बघा याचं एखादं एक्झाम्पल आहे बघू. याचं काही इथं एक्झाम्पल दिलेलं नाही, पण तुम्ही ते मनाने घेऊ शकता. ठीक आहे. जर आपण इथं फॉर एक्झाम्पल मध्ये येऊ, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 3x dx असं जर दिलं असेल तर i = इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 3x dx. मग याचं काय येणार साइन एक्सचं काय येतं कॉस ऑफ 3x अपॉन d/dx ऑफ 3x प्लस हा कॉन्स्टंट, म्हणजेच i = काय येणार मायनस कॉस ऑफ 3x अपॉन 3 प्लस c. बघा म्हणजे काय याच्यानुसार याचं एक्सपान्शन असं येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा 5वा फॉर्म्युला आहे बघा. पाचवा फॉर्म्युला लिहिलेला आहे इंटिग्रेशन ऑफ sec² f(x). ठीक आहे, sec² f(x) ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे dx. मग याचं इंटिग्रेशन काय आहे आता बघा sec² x इंटिग्रेशन काय येतं
टॅन एक्स येतं. मग इथे काय येणार आहे टॅन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक वेळेस फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह राहणार आहे त्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. आपण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हमध्ये काय करायचो डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचो. फंक्शनच्या जो डेरिव्हेटिव्ह असतो कंबाईन फंक्शन त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. इथं डेरिव्हेटिव्हने काय करायचं डिवाइड करायचं. फक्त एवढंच फरक आहे. ठीक आहे. तर मग हा एक आहे. त्याच्यानंतर ना मग बघा याचं एक्झाम्पल. आता याचं एक्झाम्पल सपोज इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 डी एक्स. मग आता हे कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. मग आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 डी एक्स. मग इथे येणार आता बघा सेक्स स्क्वेअर एक्सचं काय येतं टॅन एक्स येतं. म्हणजे इथे येणार आहे टॅन ऑफ एक्स प्लस 1 अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 1. मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 1 काय येणार आहे आय इक्वल्स टू टॅन ऑफ एक्स प्लस 1 डिवाइड बाय डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येणार आहे 1 आणि डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे इथं आन्सर काय येणार आहे आय इक्वल्स टू टॅन ऑफ एक्स प्लस 1 प्लस सी. ठीक आहे. आणि एक लास्ट फॉर्म्युला दिलेलं आहे इथं. ॲक्च्युली हे फॉर्म्युले नाही ही टेक्निक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनी डिवाइड करायचं आहे प्रत्येक वेळेस. ठीक आहे. मग बघा आता नेक्स्ट 6 नंबरचं लास्ट इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. इथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे टॅन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. मग टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं लॉग ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. वाटलं तिथं हा जो ब्रॅकेट आहे तो स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ. लॉग ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे. मग बघा आता याचं एक्झाम्पल बघू. इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 डी एक्स. मग बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 डी एक्स. असं जर असेल त्याचा आता आपणच आत्ताच फॉर्म्युला बघितला. मग याचा येणार आहे आय इक्वल्स टू लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये सेक ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हा ब्रॅकेट कंप्लीट अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. मग बघा इथे येणार लॉग ऑफ सेक एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट अपॉन आता एक्स स्क्वेअर प्लस 1. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1 काय येणार आहे 0 येणार आहे. आणि हा प्लस कॉन्स्टंट ॲज इट इज. ठीक आहे. मग बघा आय इक्वल्स टू लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार सेक ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट अपॉन आता इथं बघा 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे एक्स रेस टू 1 येणार प्लस हा 0 प्लस कॉन्स्टंट. फायनल आन्सर काय आलं आय इक्वल्स टू. मग तुम्ही इथं असं पण लिहू शकता 1/2x लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये सेक ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. ठीक आहे. मग हे झालं त्याचं आन्सर. मग बघा आपण आता 6 फॉर्म्युले बघितले कंपोजिटचे. तर कंपोजिटमध्ये काय करायचं आहे की कंपोजिट फंक्शन जर आलं तर जे मिडल फंक्शन असेल त्याने काय करायचं त्याला डिवाइड करायचं. त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. बघा हा फर्स्ट फॉर्म्युला आहे.
मग इथं बघा डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स घेतला आपण, पुन्हा इथं पण तसंच केलं बघा, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्सने काय केलं आहे, डिवाईड केलं आहे. पुन्हा इथं पण तसंच केलं बघा, एफ ऑफ एक्सचं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. त्याच्यानंतरनं सेम तसंच इथं साइन ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर मायनस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. त्याच्यानंतरनं पुन्हा नेक्स्ट सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स डी एक्स असेल तर टॅन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. आणि इथं परत लास्टचा जो फॉर्म्युला होता त्याच्यात पण तसं टॅन ऑफ एफ ऑफ एक्सचं काय येतं, लॉग ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. आपण आता हे 6 फॉर्म्युले बघितले. ठीक आहे, 6 फॉर्म्युले म्हणजे ही टेक्निक आहे, हे 6 फॉर्म्युलेसाठी अप्लाय करून दाखवलेले आहे. बाकीच्या फॉर्म्युलेसाठी पण अप्लाय होतं ते, बट तिथं त्यावेळेस काय आहे की तुम्हाला फंक्शन म्हणजे नाही का कंपोजिट फंक्शन समजलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं ते सॉल्व करायचं. ठीक आहे, तर मग याच्यावरची प्रॉब्लेम जे आहे ते आपण आता सॉल्व करू. एक प्रॉब्लेम घेऊ बघा. प्रॉब्लेम आहे क्वेश्चन इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ ई रेज टू 2x प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट dx. मग बघा याचं सोल्युशन काय येईल, सोल्युशन I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू 2x प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे, या दोघांना ब्रॅकेट टाकायचं. आता दोघांमध्ये ॲडिशन आहे, मग इंटिग्रेशन काय करायचं, सेपरेट करायचं. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू 2x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. मग बघा इथं 2 ठिकाणी फॉर्म्युले अप्लाय होणार. इथं कंपोजिट फॉर्म्युले अप्लाय होईल. आता मी कंपोजिट फॉर्म्युला लिहित नाही. ठीक आहे, लिहून दाखवू. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एफ ऑफ एक्स दिलेलं आहे. मग ई रेज टू एफ ऑफ एक्स असेल तर काय येणार, ई रेज टू एफ ऑफ एक्स अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी येणार. आणि याच्यात इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. मग याचं काय येणार तर याचं येणार बघा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस हा सी. मग या फॉर्म्युलेनुसार याचं सोल्युशन येणार I इक्वल्स टू बघा आता ई रेज टू 2x अपॉन डी बाय डी एक्स ऑफ 2x प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. म्हणजेच फायनल आन्सर येणार I इक्वल्स टू ई रेज टू 2x अपॉन डी बाय डी एक्स ऑफ 2x काय येणार आहे, 2 येणार आहे, प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे, मग बघा हे याचं फायनल आन्सर आलं. मग ठीक आहे, आज बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. तर मग आज आपण कंपोजिटचे फॉर्म्युले बघितले. ठीक आहे, तर कंपोजिटच्या याच्यावरती आपण 5-6 प्रॉब्लेम सॉल्व करू. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इंटिग्रेशन ऑफ सिम्पल अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन बघायचे. ठीक आहे, तुम्हाला काही ही PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये मी सेंड करून देत राहतो. ठीक आहे, आणि तुम्हाला पाहिजे असली तर ते व्हॉट्सअपला व्हॉट्सअप नंबर दिला बघा त्या थंबनेलवरती, त्याच्यावरती मेसेज केला तरी पण तुम्हाला मी सेंड करून देईल.